माद्यस्य यतोन वयादितरतश्चार्थेष्व भिज्ञस्वराट या ब्रह्मसूत्रातील अधिकरण नंबर 2च्या सूत्राचे विवरण भागवताचा नमनाचा श्लोक म्हणून मंगलाचरणाचा श्लोक म्हणून आपण प्रारंभित केलेला होता. वेदव्यास महर्षी, वेदव्यास, कृष्णद्वैपायन व्यास अशी अनेक नावं त्यांना आहेत. कुणी त्यांना कृष्णद्वैपायन म्हणतं, तेच वेदव्यास आहेत. तेच या ठिकाणी प्रत्यक्ष बदरिकाश्रमात राहत असल्यामुळं त्यांना श्रेष्ठ दर्जाची पदवी प्राप्त झालेली आहे. बादरायण असं त्यांना म्हणतात. याप्रमाणे व्यास महर्षी या ठिकाणी सांगू लागले, जन्माद्यसे यतः. नमनाचा हा श्लोक असल्यामुळं हे मंगलाचरण केलेलं आहे, भगवंताचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही म्हणाले याच्यात भगवंताचं तर नावच नाही, देवाचं नावच नाही, मग वर्णन कसं? तर हे वर्णन नामरूपाच्या पलीकडचं आहे. भगवंताचे दोन स्वरूप आपल्याला माहित आहेत, एक सगुण आणि दुसरं निर्गुण. सगुण स्वरूप हे नामरूपात्मक आहे आणि निर्गुण स्वरूप हे नामरूपाच्या पलीकडचं आहे. सगुण आणि निर्गुण हे दोन्ही एकच आहे. सगुण आणि निर्गुण काही वेगळे नाही. फक्त माया ही सगुणाला कारणीभूत ठरते. त्यामुळं भगवंताला अवतार घ्यावे लागतात, तेव्हा आपण त्याला सगुण नावं देतो. कुणी त्याला राम म्हणतं, कुणी त्याला कृष्ण म्हणतं, कुणी त्याला नृसिंह म्हणतं, कुणी त्याला वामन म्हणतं. त्यांनी वेगवेगळे अवतार धारण केले आणि म्हणून त्याला नावं पडली. वास्तविक तो निराकार, निर्विकार, चिदानंद स्वरूप आहे. शुद्ध बुद्ध अशा प्रकारचं त्याचं स्वरूप आहे. स्वच्छ, त्याला नाव नाही, त्याला रूप नाही, त्याला आकार नाही. मग अशा भगवंताचं वर्णन कसं करायचं? मग त्यांनी सांगितलं, अन्वयात इतरतः. अन्वय आणि व्यतिरेक यांनी त्याला जाणावं. जाणावं म्हणजे आधी तो काही बुद्धिग्राह्य नाही. बुद्धी नुमेय लक्षणम असं त्याला म्हटले की तो बुद्धीच्या अनुमानाने जाणता येत नाही. माऊलींनी म्हटले, अनुमाने ना अनुमाने ना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. अनुमान म्हणजे प्रमाण आहे. प्रमुख 4 प्रमाण सांगितलेले. एक शाब्द प्रमाण आहे, म्हणजे शब्दाने कळतं, त्याला शाब्द म्हणतात. हे शाब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, त्याचप्रमाणे अनुमान प्रमाण आणि उपमान प्रमाण, हे प्रमुख 4 प्रमाण आहेत. तसे तर 8 प्रमाणं मानलेले आहेत. पुराणाचे अभ्यासक, पुराणवादी हे 8 प्रमाण मानतात. पण चार्वाक फक्त एकच प्रमाण मानतो. कोणतं? प्रत्यक्ष, मला जे दिसतं ते खरं. चार्वाक त्याला उत्तर शंकराचार्यांनी दिलेलं आहे. या ठिकाणी सगळी चर्चा फार पूर्वीच होऊन गेलेली आहे. आज लोक म्हणतात की जे प्रत्यक्ष दिसतं तेवढं खरं. अहो, प्रत्यक्ष आपल्याला सूर्य चालताना दिसतो, मग सूर्य फिरतो का पूर्वेकडून पश्चिमेकडे? नाही म्हणे, पृथ्वी फिरते. अहो, मग मला तर सूर्य फिरल्यासारखा दिसतो. हो, बरोबर आहे. पण जे दिसतं ते खरं नसतं, ते भासित होणारं असतं. ढग हे येतात आणि ढगामुळं चंद्र चालल्यासारखा वाटतो. वास्तविक चंद्र आणि ढग यामध्ये ढगाच्या गतिमानपणामुळे आपल्याला चंद्र पुढे पुढे गेल्यासारखा वाटतो. म्हणजे हे काही खरं नसतं. पाण्यात काठी वाकडी दिसते. दिसते का नाही हो, सांगा मला. तुम्ही हौदामध्ये पाणी ठेवा किंवा भांड्यात पाणी टाका, त्याच्यात काठी सोडा आणि काठी पाहिल्याबरोबर ती वाकडी दिसते. खरी आहे का हो काठी वाकडी? नाही. अहो, काठी वाकडी आहे. अहो नाही हो, सरळ आहे. बघा बरं, काढल्याबरोबर सरळ. आणि मग मगाशी वाकडी कशी दिसली? अहो दिसली, पण ती नाही का? त्याचं कारण प्रत्यक्ष दिसलेली गोष्ट खरीच असते असा नियम नाही. त्यामुळं चार्वाक सिद्धांत ताबडतोब गळून पडतो. चार्वाकवादी म्हणतात, नाही, प्रत्यक्ष मला जे दिसतं ते खरं. प्रत्यक्ष म्हणजे डोळ्याने दिसतं ते खरं.
मग डोळ्याने दिसतं ते खरं हे नाही हे कळल्यानंतर म्हणतात नाही नाही, मग शाब्द प्रमाण, शब्दाने जे ऐकलं ते खरं, शब्द प्रमाण. आणि म्हणून पुराण जे आहेत ते शब्द प्रमाण आहे, श्रुती ज्या आहेत त्या शब्द प्रमाण आहेत. शब्द प्रमाण म्हणजे आपण विचारतो का हो बाहेर कर्फ्यू चालू आहे का, तो म्हणतो नाही नाही काय कर्फ्यू नाही, सगळी लोकांची ये जा चालू आहे. मग आपण विश्वास ठेवतो का, शब्द प्रमाण, त्याचा शब्द आपण प्रमाण मानला, त्याचं म्हणणं आपण प्रमाण मानलं का नाही. हो, आई जेव्हा म्हणते हे तुझे वडील आहेत तेव्हा आपण प्रश्न उपस्थित नाही करत कशावरून, कारण आपण श्रद्धा ठेवतो. म्हणून त्यांनी म्हटलंय की श्रद्धा ही माणसाला फलदायक आहे. श्रद्धा ही आपल्या आई खोटं बोलत नाही ही श्रद्धा आहे. जर ती खोटं बोलली तर ती आई होणार नाही. खोटं जी बोलेल ती आई कशी होईल हो. मग मुलांना खोटं बोलण्याचे संस्कार प्राप्त होतील. म्हणून आई खरं बोलते अशी श्रद्धा आहे आणि ते खरंच आहे, कारण आईवर आपली श्रद्धा असते. मुलं खोटं बोलू शकतील, मुलं वाईट निघू शकतील, पण आई वाईट नसते. म्हणून त्यांनी म्हटलंय, शंकराचार्यांनी जेव्हा देवीचं स्तोत्र वर्णन केलंय तेव्हा त्यांनी म्हटलंय की कुपुत्रो जायेतः क्वचिदपि कुमाता न भवति. कुपुत्रो जायेतः, कदाचित एखादा मुलगा वाईट निघू शकेल, पण आई वाईट नसते. आई संस्कार चांगलीच करते. म्हणून ही आई कोणती हो, ही आई आहे नाही श्रुती परवती माऊली जगा. माऊलींनी म्हटलंय श्रुतीसारखी जगात दुसरी माऊली नाही. श्रुती म्हणजे वेद, वेद आपली आई आहे. वेदामधलं ज्ञान हे आपण आईच्याकडून प्राप्त केलेल्या ज्ञानाप्रमाणेच आहे. म्हणून आई जशी मुलाला चूक शिकवणार नाही, आई जशी मुलाला खोटं बोलायला शिकवणार नाही, आई जशी मुलाला वाईट संस्कार करणार नाही, त्याप्रमाणे श्रुती सुद्धा खोटं बोलत नाही. मग श्रुतीने सांगितलं काय, श्रुती माऊली सांगितली खुण. श्रुती माऊलींनी सांगितलं कोणती खूण सांगितली, हे देव आहे, हा ईश्वराचं हे स्वरूप आहे, हे श्रुतीने सांगितलंय. आणि म्हणून आपण श्रुतीला प्रमाण मानतो. श्रुती म्हणजे ऐकणे. कुणी ऐकलं, हे ऋषींनी ऐकलं. आकाशातले शब्द ऋषींनी ऐकले आणि हे शब्द म्हणजेच ईश्वर होते असं वर्णन केलेलं आहे. ओम हा जो शब्द आहे, ओम इत्यक्षरम ब्रह्म, ओम हे अक्षर ब्रह्म आहे. अ उ आणि म या तिन्ही मिळून ओम तयार झाला. आणि ओम काय आहे याचा शोध अजूनही लागलेला नाही. पण लोक म्हणतात की सगळं जग जर गतिमान आहे, पृथ्वी फिरते असं नाही, सूर्यही फिरतो आकाशगंगेभोवती, ताराही फिरतात, सगळं जग फिरतं, विश्व फिरतं, अखिल ब्रह्मांड फिरतं. मला सांगा, एक भिंगरी फिरली तर त्याचा आवाज येतो, एक पंखा फिरला तर त्याचा आवाज येतो. मग हे सगळं ब्रह्मांड फिरते, त्याचा काही आवाज नसेल का, काहीच आवाज येत नसेल का. हा जो आवाज आहे तो ओम आहे, हा जो आवाज आहे तो ओम आहे. म्हणून असं म्हटलंय की इन द बिगिनिंग देअर वॉज द वर्ड वॉज द गॉड अँड द गॉड वॉज द वर्ड. जगाच्या प्रारंभी एक शब्द होता, तो शब्द ईश्वर होता, तो शब्दच ईश्वर होता आणि तो ईश्वरच शब्द होता. म्हणून देव म्हणजे वेगळं काही नाही. देव म्हणजे ओंकारामध्ये तो स्थित आहे. अ उ आणि म या तीनचा मिळून झालेला, सत्व रज तम यांचा मिळून झालेला जो आकार आहे, ब्रह्मा विष्णू महेशाचं ते स्वरूप आहे. आणि म्हणून याला म्हणतात स्वरूप लक्षण, तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण. देवाचं लक्षण करायचं कसा हो, म्हणजे देव कसा आहे आम्हाला दाखवा तरी एकदा. ते म्हणतात देव नाही दाखवता येणार. का बरं म्हणे, देव का नाही दाखवता येणार. अहो, देव काही दाखवण्याची वस्तू नाही. मग आपल्याला देवाचं लक्षण करायचं. लक्षण म्हणजे देव कसा आहे, देव कसा आहे याचं लक्षण करायचं झालं. आपल्याला जर कशाचंही लक्षण करायचं झालं तर ते लक्षण योग्य असलं पाहिजे, माप योग्य असलं पाहिजे. जसं आपण टेलरकडे जातो आणि त्याला म्हणतो माझ्या मापाचं हा ड्रेस मला शिवून द्या. तो तुमचं माप घेतो, तुमच्या उंचीचं माप घेतो, तुमच्या छातीचं माप घेतो, कमरेचं माप घेतो, मानेचं माप घेतो आणि उत्तम ड्रेस शिवतो. जर माप चुकलं तर एक तर आखूड तरी येईल, नाही तर लांब तरी येईल.
माप, देवाचं माप कुणी घ्यावं? देवाचं माप म्हणजे देवाचं लक्षण करायचं. आता देवाचं लक्षण करायचंय, देवाचं माप आपल्याला समजून घ्यायचंय, तर काय करावं? मग आपली बुद्धी काही चालत नाही. कोणत्याही गोष्टीचं माप करायचं, लक्षण करायचं असेल तर त्यामध्ये त्यांनी 2 दोष वर्ज करून करावं असं म्हटलं. कोणते दोष आहेत? एक अतिव्याप्त हा एक दोष आहे आणि अव्याप्त हा एक दोष आहे. अव्याप्त म्हणजे काय हो? म्हणजे तुम्ही ड्रेस शिवला आणि आखूडच आला, आखूडच आला. अव्याप्त म्हणजे व्यवस्थित आला नाही. बरं म्हणले ठीक आहे, आता पुन्हा द्या माझ्याकडे पाठवून, मी शिवतो पुन्हा. मग पुन्हा शिवला तर लांबच आला, पायाच्या खाली चालला. अहो म्हणले हे अतिव्याप्त झाला. देवाचं लक्षण करायचं तर अव्याप्तही नको आणि अतिव्याप्तही नको, कमी पडायला नको आणि जास्तही व्हायला नको. मग आता साधं उदाहरण आपण जर घेतलं, समजा गाय आहे. गाय तर गाय म्हणजे काय? काय म्हणले गाय म्हणजे काय? तुम्ही पाहिली गाय? हो पाहिली. काय म्हणले तिला 2 शिंग असतात. 2 शिंग म्हणजे काय? मग म्हशीलाही असतात 2 शिंग. अरे हो खरंच. मग गाय म्हणजे काय सांगा? 4 पाय असतात ती गाय. शेळीलाही 4 पाय असतात, गाढवालाही 4 पाय असतात. हो म्हणजे हे काय झाले? अतिव्याप्त लक्षणं झाली, सगळ्यांनाच आहे. मग गाईचं काय वैशिष्ट्य? हो म्हणली ती दूध देते, म्हैसही दूध देते, शेळी दूध देते. अरे हे खरंच आहे की म्हणले. गाय म्हणजे काय सांगा ना? मग गाय म्हणजे काय? रोज तर आपण गाय पाहतो, गाईला गोगरात घालतो, गाईला ओवाळतो, तिला कुंकू लावतो. मग सांगा ना गाय म्हणजे काय? जिला खुर आहेत ती गाय. बैलाला खुर आहेत, शेळीलाही खुर आहेत. हो म्हणले खुर आहेत ती गाय हे म्हणणं बरोबर नाही, दूध देते ती गाय हे म्हणणं बरोबर नाही, 4 पाय तर व्याप्तच झाले. मग काय गाय म्हणजे काय? याचं काही उत्तर देता येत नाही. अहो तुम्ही रोज पाहतो, आपण रोज गाय पाहतो, गल्लीत पाहतो, बाहेर पाहतो, पण गाय म्हणजे काय एका शब्दात सांगायचं तर आपल्याला याचं नेमकं उत्तर पाहिजे, व्याख्या. आता त्यांनी म्हटलंय धर्मं व्याख्यास्यामः, आता आम्ही धर्माची व्याख्या करतो. अथ ब्रह्मस्य व्याख्यास्यामः, आता आम्ही ब्रह्माची व्याख्या करतो. सांगा ब्रह्माची व्याख्या. नाही हो, सांगता येत नाही. महर्षींनी सांगून ठेवलंय, ऋषीमुनींनी सांगून ठेवलंय, कारण त्यांचा तेवढं ज्ञानाची व्याप्ती आहे. मग गाय म्हणजे काय याचं उत्तर, एक साधी गाय सुद्धा आपल्याला जर शब्दात बसविता येत नाही तर देव कसा शब्दात बसवता येईल? तर मग शास्त्रकारांनी सांगितलंय सासनादिमत्वम गोत्वम. गाय म्हणजे काय सांगायचं झालं तर सासनादिमत्वम, जिला पोळी आहे आणि जी दूध देते तिला गाय म्हणतात. पोळी जी आपल्या गळ्यापाशी असते. बैलाला पोळी पण बैल दूध देत नाही, ते फक्त गोकुळातच शक्य, बैल दुभती नंदा घरी, पण दैनंदिन जीवनात शक्य नाही. म्हणून सासनादिमत्वम गोत्वम, जिला पोळी आहे आणि जी दूध देते तिला गाय म्हणावं, हे झालं नेमकं उत्तर. त्याला म्हणतात व्याख्या. व्याख्या अशी असली पाहिजे की जी अतिव्याप्तही नको आणि अव्याप्तही नको, नेमकेपणाने बसली पाहिजे. मग देवाची व्याख्या कशी? देव काय, ईश्वर कसा हे सांगता येत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की आपण 2 पद्धतीने त्याचा विचार करावा. ईश्वराचं एक तटस्थ लक्षण आहे आणि एक स्वरूप लक्षण आहे. देवाचं लक्षण करायचं झालं तर आधी सुरुवातीला आपल्याला कळावं म्हणून आपण तटस्थ लक्षणाचा विचार करू. तटस्थ लक्षण म्हणजे केवळ दूरवरून पाहणे, तटावरून पाहणे, लांबून पाहणे, स्थूल रूपाने पाहणे, याला म्हणतात तटस्थ लक्षण. स्थूल रूपाने देवाचा विचार म्हणजे तटस्थ लक्षण. कारण स्वरूप लक्षणाच्या पर्यंत आपली बुद्धी लवकर जात नाही. म्हणून आधी सगुणाचा विचार सांगितलाय. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. गोरा कुंभारांनी म्हटले, संत गोरा कुंभार, की निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. सगुणाच्या द्वारे आम्हाला निर्गुणाकडे जायचं, आधी सगुण. आणि म्हणून तटस्थ लक्षण हे आधी ते सांगतात. तटस्थ म्हणजे काय? तटस्थ म्हणजे तीरावर उभा राहून केलेलं लक्षण, तात्पुरतं. तटस्थ शब्दाचा अर्थ कायमचं नाही,
तात्पुरतं, काही क्षणिक. देव कसा आहे हो? हा कृष्ण हा देव आहे, राम हा देव आहे, नरसिंह हा देव आहे. तेवढ्या पुरते त्याने अवतार धारण केले. हे झालं तटस्थ लक्षण. सगुणाचं लक्षण म्हणजे तटस्थ लक्षण. आणि हे तटस्थ लक्षण काही वेळेपुरतं असतं, काही काळापुरतं असतं, नेहमीसाठी कायमस्वरूपी नसतं. द्वापारयुग संपलं, कृष्णाचा अवतार संपला की कृष्ण निजधामाला गेले, कायमस्वरूपी नाही. आपण जेव्हा तटस्थ लक्षण करतो तेव्हा तात्पुरता विचार करतो. आपण कुणी जर विचारलं का हो हे या गल्लीमध्ये हे रामराव कुठे राहतात, कुठे राहतात म्हटल्यानंतर त्याला एका शब्दात सांगायचे पोस्टमनला, अहो ते पिंपळाचं झाड नाही का तोडलं परवा, हा पिंपळाचं झाड हो होतं ना, हो मग पिंपळाचं झाड तोडलं ना, त्याच्या बाजूचं घर रामरावचं. आता पिंपळाचं झाड होतं हे त्याला माहीत होतं आणि ते तोडलं हेही त्याला माहीत आहे. हे तात्पुरतं झालं. उद्या पिंपळाचं झाड पुन्हा वाढलं तर एक 10 वर्षांनी पिंपळाचं झाड वाढलं. आता तुम्ही म्हणलात ना तोडलेलं पिंपळाचं झाड, आता कुठे तोडलेलं आहे? अहो त्यावेळेला तोडलं होतं, आता तोडलंय का? नाही. म्हणून आपण नेहमी सांगत असतो की काशीला एक गृहस्थ गेला आणि त्यांनी विचारलं का हो म्हणले द्रविड शास्त्रींचं घर कोणतं आहे? काशीमध्ये तुम्हाला माहिती आहे का बारीक बारीक गल्ल्या खूप आहेत आणि छोट्या छोट्या गल्लीतून काहीच कळत नाही. समोरून जनावर आलं तर आपल्याला शिंगावर घेऊन पुढे जातो. तो गल्लीत आला, तो म्हणला द्रविड शास्त्रीचं घर कुठे आहे? अरे म्हणले हा महाराष्ट्रातून आलेला दिसतोय, याला काही कळत नाही. ते म्हणले द्रविड शास्त्री पाहिजेत का? तो कावळा बसलाय ना ते घर द्रविड शास्त्रींचं. कोणता? हो तो कावळा. ते काय काव 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 करायला. तो गेला बरोबर द्रविड शास्त्रीच्या घरी गेला, नमस्कार चमत्कार झाला, गप्पा गोष्टी झाल्या, तो बाहेर पडला. नंतर 8 दिवसांनी त्याला एक जण भेटला, म्हणजे द्रविड शास्त्री कुठे राहतो? तुम्ही तर जाऊन आलात. हो म्हणले. अहो कावळा बसलेलं घर द्रविड शास्त्रींचं. तो कावळा तर गेला उडून. 8 दिवसात राहत असतो काय कावळा तिथं? अहो तो 5 मिनिटात उडून गेला. तुम्ही तर म्हणलात ना म्हणजे कावळा बसलेलं घर द्रविड शास्त्रींचं. अहो तो त्यावेळेला बसला होता. त्यावेळेला कावळा बसायला आणि फांदी मोडायला जशी एकच वेळ यावी, त्याप्रमाणे कावळा बसायला आणि तुम्ही विचारायला एकच वेळ आली. म्हणून तुम्हाला तात्पुरतं लक्षण सांगितलं, हा हे द्रविड शास्त्रींचं घर आहे. ते काय कायमस्वरूपी आहे का? कायमस्वरूपी नाही. दुसऱ्या 2-4 दिवसांनी बगळे बसले, मग कावळा बसलेलं घर द्रविड शास्त्रींचं असं तो घोकत गेला. आता तो बसले बगळे म्हणले, मग बगळ्यांचं काही घर द्रविड शास्त्रीचं नसतं. अहो असं नाही, त्या वेळेला त्या पुरतं सांगितलेलं आहे. म्हणून याला म्हणतात तटस्थ लक्षण. तटस्थ म्हणजे देव कसा आहे म्हणले 4 हातांचा आहे, चतुर्भुज आहे, श्यामवर्णाचा आहे. पण हे वर्णन कृष्णाचं झालं. कधी कधी देव लाल रंगाचे, कधी कधी पिवळ्या रंगाचे, कधी कधी श्वेत वस्त्र धारण केलेले आहेत. तुम्ही तर म्हणलात ना की पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण केलेलं, हातात शंख चक्र गदा पद्म. हो त्या वेळचं ते वर्णन आहे, नेहमीच नाही. कधी ते पिवळे वस्त्र धारण करतात, कधी पांढरे वस्त्र धारण करतात, कधी 2 हातांचे असतात, कधी 4 हातांचे असतात, कधी हातामध्ये कमंडलू असतो. वामन हातात कमंडलू घेऊन गेले बलीच्या घरी. ते काय शंखचक्र गदापद्म घेऊन गेले का? नाही. मग वामन हे काही सावळ्या रंगाचे होते का? नाही. म्हणून देवाचं एकच लक्षण नाही सांगता येत. धनुष्यबाण घेतलेले ते राम आहे, पण धनुष्यबाण घेतलेले वामन असू शकत नाहीत. त्यांच्या हातात पळी पंचपात्र दिसेल. तुम्ही तर म्हणलात ना देव हातात धनुष्यबाण घेऊन जातात. हो, पण ते रामाचं वर्णन आहे. म्हणून याला म्हणतात सगुण रूपाचं वर्णन. सगुण हे तात्पुरतं वर्णन आहे. तात्पुरतं शब्दाचा अर्थ तात्कालिक आहे, काही काळापुरतं आहे. म्हणून निर्गुण स्वरूप हे मात्र कायम स्वरूपी आहे. तटस्थ लक्षण हे कामापुरतं, तटस्थ लक्षण हे केवळ कळण्यापुरतं आहे. आपण तटस्थ लक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर लहान मुलाला शिकवण्यासाठी आपण म्हणतो 1 काढ, त्याला 1 कळत नाही. मग त्याला सांगावं लागतं आजोबाची काठी म्हणजे 1. आजोबाची काठी होय, बर. मग त्याला आजोबाची काठी माहीत असते, मग तो आजोबाची काठी काढतो 1. आता शाळेत गेला,
5 वर्षाचा झाला, मग मॅट्रिकला गेला, 15 वर्षाचा झाला, एक काढ आजोबाची काठी. अरे आता आजोबाची काठी कशाला, आता तुला एक काढता येईना काय. तेव्हा आजोबाची काठी कुठपर्यंत कळत नाही तोपर्यंत. आजोबाच्या काठीचा आधार एकासाठी घ्यायचा, तो लहान जोपर्यंत कळत नाही, आकड्यांचं ज्ञान नाही, अक्षरांचं ज्ञान नाही तोपर्यंत. परंतु जर आजोबाची काठी कळाली तर मग एक काढता येतो. पण आता एक काढता आल्यावर पुन्हा आजोबाच्या काठीकडे जायची गरज नाही. म्हणून आजोबाची काठी म्हणजे एक गुरुजी होते. हे गुरुजी आपल्या शिष्यांना शिकवत होते. एक शिष्य फारच मठ्ठ होता. मग त्याला शिकवायला सुरुवात केली गुरुजींनी संस्कृतमध्ये. म्हणले काय, म्हणा म्हणे, ओम नमः सिद्धम, ओम नमः सिद्धम. त्याला काही म्हणता येईल. ओम नमः सिद्ध म्हणणार आहे, तुला येईल का. तो म्हणला माझी जीभच वळत नाही, काय करावं. मग तू असं कर, ओनामासी ढम. हे तर म्हणता येतं का. हो म्हणता येतं नाही काय, ओनामासी ढम. म्हण म्हणले ओनामासी ढम, ओनामासी ढम. 5 वर्ष गोखलं. वडील म्हणले काय शिकला रे. म्हणले ओनामासी ढम. म्हणले ओनामासी ढम हे काय आहे. म्हणले गुरुजीला बोलावलं. गुरुजी काय हो म्हणले, तुम्ही माझ्या मुलाला काय शिकवलं. ते म्हणले अहो त्याला ओम नमः सिद्ध म्हणता येईना, म्हणून त्याला ओनामासी ढम म्हणलो. म्हणजे थोड्याफार अक्षराचं साम्य त्याला उच्चारता यावं म्हणून म्हणलो. ते काही कायमस्वरूपी शिकवलं का नाही. मग आता ओनामासी ढम म्हणता आल्यावर त्याला ओम नमः सिद्धम म्हणता येईल. त्याला द ला ध म्हणता येत नव्हतं म्हणून ढ म्हटलो. त्याला ओम नमः सिद्धम म्हणता येत नव्हतं म्हणून ओनामासी असं सोपं केलं. म्हणून आपण सोपं केलं, सुलभ केलं, हे म्हणता यावं म्हणून केलं, कायमस्वरूपी केलं नाही. म्हणून कायमस्वरूपी जर तो ओनामासी ढम म्हणत राहिला तर त्याला कधीच शिक्षण पूर्ण होणार नाही त्याचं. म्हणून शिक्षणाला सुरुवात करत असताना आधी सहजता, सोपेपणा, सुलभता ही सांगितलेली आहे. आणि मग जेव्हा त्याला गती प्राप्त होते, त्याला जेव्हा त्यामध्ये प्रावीण्य प्राप्त होतं, तेव्हा तो मोठं झाल्यावर तो ओनामासी ढम म्हणणार नाही. तो म्हणला नाही, त्या वेळेला मला उच्चारच येत नव्हता, माझी बोबडी वळायची, म्हणून गुरुजींनी धमचं ढम केलं आणि मग मी शिकलो. सांगायचं तात्पर्य असं की सगुण रूपाचं जे आपण दर्शन घेतो, तटस्थ लक्षणाचा जो विचार करतो, तो ओनामासी ढम आहे हे लक्षात घ्या. म्हणजे अजूनही आपण ओनामासी ढमच्याच पातळीवर आहे. आपल्याला अजून ज्ञानेश्वरांच्या पातळीपर्यंत जायला हजारो जन्म लागणार आहे. माऊलींनी सुद्धा म्हटलंय की माझी या सत्यवादाचा तप वाचा केले बहुत कल्प. अहो एक जन्मात नाही, हजारो जन्म झाले, हजारो कल्प लोटले, तेव्हा मला कुठे पांडुरंगाचं ज्ञान कळालं नाही. तर मला विठ्ठल पांडुरंग हा कळालाही नसता. तो अनुमेय नाहीये. प्रमेयामध्ये तो बसवता येत नाही. तो अप्रमेय त्याचं प्रमेय म्हणजे त्याचा सिद्धांत आपल्याला करता येत नाही. म्हणून ते म्हणतात की भगवंताचं लक्षण करायचं तर आधी तटस्थ लक्षण समजून घ्या. म्हणजे आपण तटस्थ लक्षणाच्या पातळीवर आहोत सध्या. अजून अनेक जन्म आपल्याला तटस्थ लक्षणात म्हणजे सगुण रूपातच पांडुरंग बघायचा, त्याला दर्शन घ्यायचं. समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंधनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलं चिंतयामि कुंडली कवरदेहार विठ्ठल. पांडुरंगाचं हे जे चित्र आहे आपण डोळ्यासमोर आणायचं. का तर अजूनही आपण लहान पातळीवर आहे, बाल पातळीवर आहे. बालाला मनुशासनम. लहान मुलांना जसं अनुशासन म्हणजे वळण लावावं लागतं. अनुशासन शब्दाचा अर्थ वळण असा आहे. अनुशासन म्हणजे वळण. बालाना मनुशासनम. त्या पृथ्वीचरित्रामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी की लहान मुलांना जसं वळण लावावं. ऋषभदेवानीच जेव्हा आपल्या मुलांना उपदेश केला त्यात हा संदर्भ वापरलाय की बालाना मनुशासनम, बालाना अनुशासनम. लहान मुलांना स्वैरपणाने वागू द्यायचं नसतं. लहान मुलं 5 वर्षापर्यंत त्याला त्याच्या मनाप्रमाणे खेळू द्यावं. लालये पंचवर्षांनी. 5 वर्ष लालन पालन करावं, लाड करावेत, थोडक्यात लाड.
5 वर्ष झाल्यानंतर मात्र लाड उपयोगाचे नाही, लाडाने पोरं येडे होतात. आपण म्हणतो ना, लाडाने येडं झालं. मग पुढे वळण लावायची वेळ आहे. लालयत पंचवर्षांनी आणि दशवर्षांनी ताडयेत, 10 वर्ष वळण लावायचंय पुढे. अगदी बरोबर त्यांनी शास्त्र शुद्ध सांगितलंय. 5 वर्ष त्याला कसं वागायचं ते वागू द्या, खेळायचं ते खेळू द्या. तो चेंडू खेळेल, तो विटीदांडू खेळेल, तो मौज मस्ती करील, तो हट्ट करील. 5 वर्षानंतर मात्र त्याला शाळेचं वळण लावा, ऑनलाईन. त्याला मोबाईल बघू द्या, मग त्याला वळण लागेल चांगल्या अर्थाने. मग त्याला वळण लागेल. 10 वर्ष हे वळण त्याला लागलं म्हणजे मग प्राप्तेषु 16 वर्षे मित्रमेव समाचरेत. 16 वर्षाचा मुलगा झाला की बापाचा जोडा त्याला पायात येतो म्हणे. आणि जर बापाने काही कमी अधिक म्हटला तर तोच जोडा घेतो बापाच्या थोबाडीत मारतो. म्हणून जरा जपून. 16 वर्ष अर्थात सांगायचं तात्पर्य असं की एकदा 10 वर्ष वळण लागलं तर मग तो बिघडत नाही. 10 वर्ष जर वळण आपण लावलं तर मुलगा कसा बिघडेल? त्याला बाकीचे छंद कसे लागतील? त्याला अभ्यासाचाच छंद लागेल. म्हणून आई बापावर जबाबदारी आहे. 10 वर्ष मुलाला योग्य वळण लावणे, त्याला म्हणतात अनुशासन. बालानाम अनुशासनम. आणि मग हे अनुशासन लहानपणापासून आपण जर लावलं तर ते वळण कायम राहतं. तर आपण संतांच्या दृष्टीने आपण लहान आहोत, संतांच्या दृष्टीने आपण बालच आहोत. आपल्याला वळण लावायची गरज आहे, आपल्या मनाला वळण लावायची गरज आहे. आणि वळण लावायचं असेल तर आपल्याला दंडुका दाखवला पाहिजे, आपल्याला भीती दाखवली पाहिजे, आपल्याला भय दाखवलं पाहिजे. मग देवाचं भय आहे, धर्माचं भय आहे, कर्तव्याचं भय आहे. भय म्हणजे घाबरण्यासाठी नाही, वळणासाठी भय आहे. जेव्हा लहान मुलगा हा एखाद्या अडचणीमध्ये जातो किंवा लादणीमध्ये जातो, बाप त्याला म्हणतो अरे जाऊ नको, तिथं भूत आहे बरं का, पिशाच्च बसलेलं आहे. हा, भूत बसले कुठे? आतमध्ये. त्या अंधारात जाऊ नको, भूत बसलेलं असतं, ते अंगावर येतं. राक्षस असतो तो अंगावर येतो. तो थोडा मोठा होतो, मोठा झाल्यानंतर 15, 16, 20 वर्षाचा होतो. आणि मग तो म्हणतो बाबा मी या लादणीमध्ये जाऊ का? ते म्हणे जा ना, बॅटरी वगैरे घेऊन जा, बत्ती घेऊन जा, प्रकाश तिथं लाईट लाव. म्हणले तुम्ही भूत होतं ना ते? अहो म्हणले आता भूत राहिलं नाही. म्हणले कधी होतं? बागुलाचे मरणे की तोषावे बालपणे. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले बागुलाचे मरणे, बागुलबुवा आहे तिथं. मग तो बागुलबुवा तुम्ही तर म्हणलात बागुलबुवा, अहो तो मेला म्हणले. कधी? कालच मेला म्हणले. ज्या वेळेला तू म्हणालास की मी आता लादणीत जातो सगळ्या प्रकारच्या साधन सामुग्रीने युक्त होऊन, तेव्हाच तो मेला. अहो तो नव्हताच. मग बाप खोटं बोलला का हो? तुम्ही म्हणता बापाने खोटं बोलाव का? बाप खोटं बोलला कशासाठी? मुलाच्या कल्याणासाठी. त्यात अन्वयार्थ काय होता, त्याचं तात्पर्य अर्थ काय होता? त्याला या काट्या कुपाट्यातून किंवा काळोखातून, अंधारातून वाचवणे. एखादा साप बिंचू त्याला कळलं नसतं, साप म्हणजे कळला नसता, बिंचू म्हणजे कळला नसता, म्हणून बागुल बुवा असं काहीतरी एक काल्पनिक निर्माण केला आणि त्याला वाचवलं. तात्पर्य असं की मोठ्या उद्देशासाठी खोटं बोललं तर चालतं तात्पुरतं. आणि मग वळणला या ठिकाणी ते म्हणतात की सगुण रूप भगवंताचं आपण जेव्हा चिंतन करतो, मनन करतो, तेव्हा ते प्राथमिक पातळीवरचं आहे. म्हणून तटस्थ लक्षण हे प्राथमिक पातळीवरचं आहे. आपण तटस्थ लक्षणाच्याच सध्या या एका स्तरावरती आहोत. आपण तटस्थ लक्षणाच्या स्तरावर असल्यामुळं फक्त कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन. कर्म करणं हे आपलं अधिकार कर्तव्य आहे. आपल्याला कर्म करण्याचाच फक्त अधिकार आहे. कर्म कोणतं? जे सांगितलं ते कर्म, विहित कर्म त्याला म्हणतात. आज एकादशी आहे, ते एकादशी म्हणजे पोटभर खाशी नाही, दुप्पट खाशी नाही. एकादशी म्हणजे उपवास, आणि उपवास म्हणजे देवाजवळ बसणे. उपवास म्हणजे हलकं राहतं, शरीर हलकं राहण्यासाठी उपवास आहे, मन तयार राहण्यासाठी उपवास आहे. आपण
भगर आणि साबुदाणा खावा असं कुठंच सांगितलं नाही, बटाटे खावेत असं कुठंच सांगितलं नाही. मी पाहिलं की उपवासाच्या दिवशी अमुक एक खावं असं कुठल्या पोथीपुराणात लिहिलेलं नाही. फक्त फलाहार, म्हणजे जर जमतच नसेल तर फळं खाऊन राहा, फळाची रस प्या, ज्यूस प्या, पाणी प्या, म्हणजे आपल्याला ताजेतवानेपणा राहायला पाहिजे. हे वळण आहे. आणि म्हणून सगुण रूपाचं ध्यान म्हणजे प्राथमिक स्तरावरचा आपला अभ्यास आहे. मग भगवंताचं स्वरूप हे कसं आहे ते म्हणतात, देव हा सगुण रूपात आहे का? हो आहे. चतुर्भुज मूर्तीचं ध्यान आपण करतो, भगवंताचं चिंतन करतो, पितांबर धारण केलेला, मोर मुकुट धारण केलेला, किंवा पांडुरंगाचं ध्यान म्हटलं तर कटेवरती हात असलेला भगवान हा उभा आहे. समचरण सरोजम सांदणीला मुदाम, दोन्ही पाय समान ठेवून उभा आहे, असा भगवान आपण वर्णन करतो. या विठ्ठलाकडे आपण पाहतो. पण हे सगुण रूपाचं ध्यान आहे. सामान्य तुम्ही आम्ही भगवंताच्या भेटीला जातो, विठ्ठलाच्या दर्शनाला जातो आणि विठ्ठलाचं दर्शन घेऊन परत येतो. विठ्ठलाचं दर्शन आपण घेतलं का? हो म्हणले. देवाचं दर्शन घेतलं का? हो. पायावर डोकं? हो म्हणले. जरा उंचच व्हावं लागलं, पायावर काही डोकं ठेवता नाही आलं, पण ठेवलं कसं तरी. पाहिले का पाय किती झिजलेत देवाचे पाय? हो म्हणजे पाय. रूप पाहिलं, काय काय घातलं होतं, आज काय निळा पितांबर घातला होता, तुळशी माळा होत्या, हे सगळं वर्णन आपण करतो. माऊलींनी देखील पांडुरंगाचं दर्शन घेतलं बरं का. पांडुरंगाचं दर्शन ज्ञानेश्वरांनी घेतलं, तुकारामांनी घेतलं, नामदेवांनी तर त्याच ठिकाणी ते राहतच होते. दर्शन घेतलं, पण त्यांचं दर्शन वेगळं आणि आपलं दर्शन वेगळं. त्यांचं दर्शन कसं आहे आणि आपलं दर्शन कसं आहे? आपलं दर्शन गर्दीतलं आहे, आता कोरोनामुळं सोडून द्या, पण गर्दीतलं आहे, धकाधकीतलं आहे, ढकलाढकलीतलं आहे. कसं तरी माथा टेकून आपण येतो, काय हो देवही पाहता नाही आला, आणि लांबून उभा राहतो, आपण कानाला हात लावतो आणि देवासमोर 2-4 उड्या मारतो, तिथे गरुड खांबाला नमस्कार करतो, त्याला आलिंगन देतो. हे आपलं दर्शन. तेही चूक नाही आहे, तेही बरोबर आहे. पण माऊली, ज्ञानेश्वर माऊली जेव्हा पांडुरंगाचं दर्शन घेतात, त्याने वर्णन केलंय की हा पांडुरंग कसा आहे. आणि दर्शन घेता घेता माऊली म्हणतात, हे भगवंताचं दर्शन, हे पांडुरंगाचं दर्शन, पायाकडे पाहिल्यानंतर पायच दिसत नाहीत म्हणे. पाया पडू गेले तव पाऊलाची न दिसे. काय हो म्हणले, माऊलींना पाऊले कसा नाही दिसले? आम्हाला तर दिसले. अहो तुमचे डोळे हे त्वचेने पाहतात, आपण चर्मचक्षुने दर्शन घेतो, ते दिव्य दृष्टीने दर्शन घेतात. पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे, समोरे की पाठीमोरा न कळे, ठकची पडले कैसे. अहो देवस्थ समोर आहे म्हणे, सन्मुख आहे. आणि ज्ञानेश्वर माऊली कसं काय म्हणतात, समोरी की पाठीमोरा न कळे? काय ज्ञानेश्वर माऊली काय आंधळे थोडेच होते? ज्ञानेश्वर माऊलींना काय दिसत नव्हतं? नाही, असं नाहीये. मग त्यांचं दर्शन वेगळं आहे आणि आपलं दर्शन वेगळं आहे. त्यांना सगळं एकरूप भासतंय. आपल्याला पाय वेगळे दिसतात, हात वेगळे दिसतात, डोळे वेगळे दिसतात, मस्तक वेगळं दिसतं. ते म्हणतात हे सगळं एकरूप आहे आणि हे आहे स्वरूप लक्षण. आपण तटस्थ लक्षणाने पाहतो आणि ते स्वरूप लक्षणाने पाहतात. स्वरूप लक्षण म्हणजे काय? तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे, चंदनाचे हात पाय ही चंदन, पैसा नाही ही न कोणी अंग. चंदनाची एक मूर्ती तयार केली. चंदनाची मूर्ती तयार केल्यानंतर ही चंदनाची मूर्ती आहे, वा वा छान मूर्ती आहे. त्याचे पाय कशाचे आहेत हो म्हणजे? पाय चंदनाचेच आहेत आणि हातही चंदनाचे आहेत, मस्तक तेही चंदनाचं आहे. आणि मग वेगळं काय? चंदनच सगळीकडे भरलेलं आहे. चंदन हे आतलं लाकूड आहे. लाकडाच्या दृष्टिकोनातून हात वेगळे, पाय वेगळे, डोकं वेगळं नाहीये, लाकूड एकच आहे. चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग. कर्पूर कांडणी काय? कापूर कांडला, कापूर घेतला आणि कांडला, म्हणजे याच्यात कोंडा वेगळा निघाला का? नाही, कोंडा
खडी साखर सगळीच गोड आहे, खालच्या बाजूला गोड आहे आणि वरच्या बाजूला गोड आहे. मग खाली आणि वर हे फक्त दृश्यभेद आहे, मुळात ती अभेद आहे, मुळात त्याच्यामध्ये अभेद आहे. त्याप्रमाणे भगवंतामध्ये भेद नाहीच आहे. आपल्यामध्ये 3 प्रकारचे भेद असतात. एक भेद असतो तो बाहेरच्या गोष्टीचा भेद, वेगवेगळ्या गोष्टी, आणि प्रकारचा बाह्य भेद नाही आणि अंतर्गत भेद देखील नाही. म्हणून भगवंत हा एकरूप आहे, एकात्म आहे. एकात्म शब्द या ठिकाणी वापरला पाहिजे. एकात्म म्हणजे एकरूप, सर्वात्मक, एकात्मक असं त्याचं स्वरूप आहे. तिथे भिन्नता नाही, तिथे हा भेद, स्वरूप भेद वेगळा, त्याचप्रमाणे अवयवी भेद वेगळा असं आपल्याला दाखवता येणार नाही. भगवंत हा एकात्म आहे, एकरूप आहे. आणि त्याचं एकरूपत्व कोणतं आहे तर सत, चित आणि आनंद हे त्याचं स्वरूप आहे. सत म्हणजे तो कोणत्याही काळी आहेच, त्याला सत म्हणतात. चित म्हणजे चैतन्य रूप आहे, त्याला चैतन्य म्हणतात किंवा चित म्हणतात. आणि आनंद हे त्याचं स्वरूप आहे. आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. आपल्याला जो आनंद होतो ना तो भगवंताचं स्वरूप आहे. फक्त आनंद आपला टिकत नाही, कारण तो लौकिक आहे, तो व्यावहारिक आहे, म्हणून तो टिकत नाही. ब्रह्मानंद जो असतो तो मात्र अलौकिक आहे. आनंदाचे अनेक प्रकार दाखवलेत त्यांनी, आनंदाचे अनेक स्तर आहेत, अनेक भेद आहेत. त्यापैकी सगळ्यात शेवटचा आनंद असतो तो ब्रह्मानंद. हा ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहा ते संभाळी. हा ब्रह्मानंद आपल्याला अलौकिक आनंद प्राप्त करून देणार आहे. भगवंताचं हे स्वरूप लक्षण आहे. स्वरूप म्हणजे भगवंताचं स्वरूप काय तर सच्चित आनंद हे त्याचं स्वरूप आहे. म्हणून भगवंताचं स्वरूप हे आनंद, सट म्हणजे कायम स्वरूपी, काल होता, आज आहे आणि उद्याही राहील. त्रिकालाबाधितच तो त्याच्यामध्ये. बाकीच्या गोष्टी त्रिकालाबाधित नाही. समजा आज आपण एक फूल आणलं, उद्या सुकून गेलं, म्हणजे फुलाला काळाची मर्यादा आहे. काळाचा परिणाम फुलावर होतो, मग फुलावर होतो तसा आपल्या मनावरही होतो, मनावर होतो तसा देहावरही होतो. काळ आपल्यावरती परिणाम करणार आहे, देवावर काळ परिणाम करत नाही. त्याचं कारण देव आधी जन्माला आला आणि काळ नंतर जन्माला आलाय. सांगायची गंमत मुद्दाम सांगतो की सूर्योदय जेव्हा कधी पहिल्यांदा झाला असेल तो पहिल्यांदा भारतातून झाला बरं का. कारण भारत पूर्वेकडे आहे ना, त्यामुळं पहिला सूर्य भारतात दिसलाय. जेव्हा सूर्य कधी दिसला असेल हजारो कोटी वर्षापूर्वी, तेव्हा सूर्य जेव्हा नव्हता, वारा जेव्हा नव्हता, की भगवंत हा काळ रूपाने आहे. नादिराधिकृत व्यय. त्या ठिकाणी जन्म मरण याच्या पलीकडचा असल्यामुळं त्याच्यावर मरणाचा परिणाम नाही, त्यावर जन्माचा परिणाम नाही. आणि 25वावं तत्व हे काळाचं मानलंय. सकाला पंचविंशती, हा काळ 25वावं तत्व आहे. बाकीचे 24 तत्व आहेत. 24 तत्व कोणते? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा, पंच महाभूत, मन बुद्धी चित्त अहंकार, हे 24 झाले. पण देव याच्या पलीकडचा आहे, तो आहे 25वावं तत्व म्हणजे ईश्वर. म्हणून हे 25वावं तत्व सकाला पंचविंशती. कपिल महामुनींनी त्याला काळ म्हटलंय, कुणी त्याला काळाचं स्वरूप दिलंय, म्हणून काळाय तस्मै नमः आपण म्हणतो. काळाला नमस्कार असो. आज सध्या करोनाचा काळ आहे, त्याला नमस्कार असो. कारण शेवटी काळ, तुम्ही काय करणार आहे, काळापुढे आपल्याला जाता येत नाही. भगवंत हा कालच स्वरूप. एखादा घोड्यावर बसला तर घोडा ज्याच्या स्वाधीन असतो त्याप्रमाणे घोडा चालतो. आणि जर घोड्याच्या स्वाधीन गेला तर तो कुठं जाऊन पडेल सांगता येत नाही, घोडा त्याला कुठे पाडेल सांगता येत नाही. म्हणून आपण काळाच्या स्वाधीन आहोत आणि देवाच्या स्वाधीन काळ आहे, एवढाच फरक आहे. या दृष्टीने भगवान हा सत, चित आणि आनंद या स्वरूपाचा आहे. भगवंताचं हे सच्चिदानंद स्वरूप म्हणजे त्याचं स्वरूप लक्षण आहे. स्वरूप भगवंताचं तो कधीच नष्ट होत नाही, तो कधीच आपल्या स्वरूपाला विसरत नाही. तो सत्य स्वरूप आहे. सत्य म्हणजे आपल्या व्यावहारिक सत्य नाही,
तर पारमार्थिक सत्य, कायमस्वरूपी सत्य, तो सत्य स्वरूप आहे, तो चित स्वरूप आहे, म्हणजे चैतन्य रूप आहे. स्फुरण हे त्याचं स्वरूप आहे. स्फुरण म्हणजे चैतन्य, आणि स्फुरणात्मकता, चैतन्यात्मकता हे त्याचं स्वरूप असल्यामुळं आपल्या आत्म्यामध्ये हे आहे बरं का. आपल्या आत्म्यामध्ये चैतन्य आहे, आपल्या आत्म्यामध्ये स्फुरण आहे. म्हणून तर लहान मुलाला काही कळत नसू द्या, ते हसत असतं. त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला आनंद वाटतो. का हो, लहान मुलगा काहीच करत नाही, तुम्हाला आनंद कसं काय झाला? त्याच्यामध्ये आनंद आहे, आणि तो आनंदाचं स्वरूप म्हणजे ईश्वराचं आहे. म्हणून आपण म्हणतो की लहान मुलं म्हणजे ईश्वराचं स्वरूप आहे, देवाचं स्वरूप आहे. हे स्फुरण त्याच्यामध्ये, हे चैतन्य त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून सत, चित आणि आनंद ह्या 3 गोष्टी भगवंतामध्ये आहेत. हे भगवंताचं स्वरूप लक्षण आहे. बाकीच्या सगळ्या वस्तूमध्ये आता पहा, या ठिकाणी ज्या जड वस्तू आपल्याला दिसतात, ते जड जरी असल्या तरी त्यामध्ये चैतन्याचा प्रवेश करता येतो. माऊलीने नाही का भिंत चालवण्याचा जो चमत्कार केला असं आपण म्हणतो, तो चमत्कार नव्हे, तो चमत्कार नाहीये. का? चैतन्याचा त्यात अनुप्रवेश झाला की न चालायला काय झालं? हा जो देह आहे पंचमहाभूताचा, या देहात आत्मा आहे म्हणून आपण आपलं चलनवलन आहे. यात काय महत्व आहे? यात काय चमत्कार आहे सांगा? यातला आत्मा निघून जाऊ द्या, मग काय होईल? तो जड देह जागेवर पडतो. काय झालं म्हणले? काय गेला म्हणले मनुष्य. आता चालता बोलता गेला. आपल्याकडे चालता बोलता नावाचा कार्यक्रम होता ना. चालता बोलता गेला. मग आता चालत नाही का? कसा चालेल? चैतन्य नाही ना. चैतन्य हे आता आत्मधला जो आत्मा आहे तो चैतन्य रूप आहे, तो आहे. म्हणून हा पंचमहाभूताचा देह चालतो. म्हणून माऊलींनी जी भिंत चालवली त्यात काही चमत्कार नाही, त्यात फक्त चैतन्याचा अनुप्रवेश केला. ज्या रेड्याच्या तोंडून वेद बोलावले त्यामध्ये काहीच चमत्कार नाही, कारण माऊलींनी आपल्यामधला जो अंतर्मनातला जो चैतन्याचा गाभा आहे तो त्याच्यात व्यक्त केला आणि तो वेद बोलू लागला. सांगायचं तात्पर्य असं की चेतना ही भगवंताचं स्वरूप आहे, चैतन्य हे त्याचं स्वरूप आहे, चैतन्य हे भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून आपण केवळ चैतन्याचा विचार करावा, आपण देहाचा विचार करू नये. त्याने म्हटलंय, शंकराचार्यांनी एका श्लोकामध्ये म्हटलं की आपण चैतन्याचा विचार केला पाहिजे. बाकी देह, पुत्र, स्त्री या सगळ्या गोष्टीपेक्षा देह, स्त्री, पुत्र, मित्रानुचर आहे अंशा तोष हे तो ममेथम, हे सगळे फक्त वरवरच्या आनंदासाठी आहेत. फक्त आतमधला जो ईश्वर आहे, आतमधला जो आत्मा आहे, त्या आत्म्याचं कुणीच नामस्मरण करत नाही, चिंतन करत नाही. तो आत्मा अंतर्भूत जो आहे, अंतरंगामध्ये जो आहे तो आत्मा तम प्राणाधीशांतर्गत अमृत म्हणून नैव मीमांसयंती, तो अमृत म्हणून, तो अमृतरूपी आहे, तो अमर आहे, तो कधीच नष्ट होणार नाही. पण त्याचा विचार माणूस करत नाही. माणूस बाहेरचा विचार करतो, आतला विचार करत नाही. जसं जसं आतमध्ये जावं, जसं जसं चिंतन करावं, डोळे बंद केल्यानंतर बाहेर पाहण्यापेक्षा आत पहा, आपल्या स्वतःमध्ये पहा, आपल्या मनामध्ये पहा, अंतरंगामध्ये पहा. म्हणून या अंतरंगाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्या अंतरंगातला स्थित असलेला जो चैतन्य घन आहे तो ईश्वर आहे, तो आत्मा आहे. आणि हा आत्मा अनेक या कोशामध्ये बसलेला आहे. आधी पहिला कोश तो अन्नमय कोश आहे. आयुर्वेदामध्ये याचं वर्णन आहे. अन्नमय कोश, मग प्राणमय कोश, मग मनोमय कोश, मग विज्ञानमय कोश आणि मग आनंदमय कोश, असे 5 कोश सांगितलेले. अन्नमय कोश म्हणजे हा देह, हा अन्नमय कोशाने बनलेला आहे, अन्नावर बनलेला देह आहे. जर अन्न दुसऱ्या दिवशी खराब होत असेल, विटत असेल तर देह का नाही विटणार? त्याच्यावर बनलेला आहे, त्यामुळे तो विटणारच, खराब होणारच. लोक म्हणतात चला उचला, याला वास यायला लागलाय. कारण अन्नालाच जर वास येतो तर अन्नावर पोषण झालेला हा देह हा का नाही विकृत होणार? म्हणून तो अन्नमय कोश बाजूला करायचा. मग प्राणमय कोश, जो प्राण आहे, प्राण अपान व्यान उदान समान, त्यानंतर नाग, कूर्म, कृकर, देवदत्त आणि धनंजय हे उपप्राण, याप्रमाणे प्राणमय कोश. मग विज्ञानमय कोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मग विज्ञानमय कोश. आणि विज्ञान हे विज्ञानम ब्रह्म,
बुद्धीपर्यंत जो विचार करतो ते विज्ञान. म्हणून अन्न, मग मनोमय कोश, त्याच्यानंतर मनाचा विचार येतो, विज्ञानानंतर बुद्धीनंतर मनाचा विचार येतो. तन मनोसृजत, मन हे बुद्धीपेक्षा सूक्ष्म आहे आणि मन हे प्रत्यक्ष ईश्वराचंच स्वरूप आहे असं म्हटलं जातं. तन मनोसृजत, भगवंतांनी पहिल्यांदा मन निर्माण केलं म्हणे आणि ते स्वच्छ स्फटिकासारखं आहे. तुम्ही ज्याच्यात टाकाल तसा रंग त्याला प्राप्त होईल. जसं आपण म्हणतो पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा, तसं मनाचं स्वरूप आहे. आणि त्या मनाच्या पलीकडे जेव्हा आपण जातो तेव्हा न मन अवस्था प्राप्त होते. मन नाही, आधी मन आणि मग न मन. नमन म्हणजे नुसतं नमस्कार नाही, मन रहित अवस्था. आणि ही आहे आनंदमय स्थिती. आणि ही आनंदमय स्थिती म्हणजे शांती, ज्याला ज्ञानेश्वर माऊलींनी शांती म्हटलंय. ही शांती आनंदमय स्थिती आहे. ही आनंदमय स्थिती ब्रह्मानंदाची आहे आणि तिथेच ईश्वराचं दर्शन होऊ शकतं. म्हणून भगवंताचं स्वरूप लक्षण या ठिकाणी सांगितलं. आता पुढे तेने ब्रह्म